ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया आता सापशिडीचा गेम खेळत आहे आणि ती या गेममध्ये अर्जुनला गिळायला बघत आहे. आणि आता ह्या गेममध्ये आता प्रिया तर हरतच आहे आणि तसंच साक्षात होत आहे. अर्जुनवर ह्या सगळ्यांनी गुंडांनी हल्ला केला असला तरी पण अर्जुन काही गप्प बसत नाही. आणि प्रियाचं हे सगळं बघून हवालदार असते ती अशी करायला लागते की हिला काय झालं आहे, तिच्या डोक्यावर परिणाम नाही ना झाला आहे. तिच्या अर्जुनने माणसाला वाचवलेलं आहे आणि त्या माणसानं पण चांगली चोप दिलेली आहे. इथे प्रिया राकेश आणि सचिनला कॉल लावते आणि बोलते की अर्जुन जिथंच चालला आहे. तर ते राकेशचा सचिन बोलायला लागतो, तुला काय काय कळत आहे. तिथे तो अर्जुन मार खातोय आणि आपण जिंकतोय. इकडे मानसी सांगते की अर्जुन दादा, तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नको, तू त्या पहिल्या मुलींना वाचव. तरी त्या अर्जुनला समजते की मानसीला काहीतरी भरपूर असं माहीत आहे. तरी त्या अर्जुन बोलायला लागतो की तुला सायलीविरुद्ध साक्ष देण्यास मजबूर केलं, पण मी कोणत्या प्रकारे तुला आणि त्या मुलींना या लोकांच्या ह्याच्यात पडायला देणार नाही. पण त्याच टायमाला ते सचिन आणि राकेशच्या माणसाने अर्जुनवर ताबा मिळवला आहे आणि त्याला बेदम मारलेला आहे आणि त्याच्या डोक्यावर रॉड टाकून त्याला बेशुद्ध केलेलं आहे. त्याच टायमाला त्या अर्जुनने आपलं मोबाईलमधलं लाईव्ह लोकेशन ट्रॅक चालू केलेलं आहे आणि ते लोकेशन चेतनला पाठवलेलं आहे. ते चेतनला आणि पोलिसांना अर्जुनचं लाईव्ह लोकेशन सापडलेलं आहे. त्यामुळे ते त्या लोकेशनवर तडक निघालेले आहेत. इकडे प्रिया सचिन आणि राकेशला फोन लावते आणि ते सांगते काय झालं. तर इथे सचिन आणि राकेश सांगायला लागतं की आम्ही अर्जुनला बेदम मारलेला आहे आणि त्याला बाळूच्या गोड्यांमध्ये टाकलेलं आहे. तर इथे प्रिया बोलायला लागते की त्या माणसीला पण सांगा त्या अर्जुनची हालत कशी केली आहे, तुझी पण हालत आम्ही अशीच करू. त्यापेक्षा तू आम्ही जे सांगेल ते करू असं तिला सांगा. आणि त्यासाठी तिला सांगा की आम्ही जे सांगू ते तुला करायला लागेल अशी तिला धमकी द्या. किंवा सचिन आणि राकेश सांगायला लागतं की आम्ही तिला आधीच धमकी दिलेली आहे, तू जर आमच्या विरुद्ध कोर्टात साक्ष दिलीस तर त्या अर्जुनचं काय खरं नाही अशी आम्ही तिला आधीच धमकी दिलेली आहे. पण इथे त्याच टायमाला चैतन्य आणि पोलीस त्या लोकेशनवर पोचलेले आहेत. त्या लोकेशनवर पोचल्यानंतर अर्जुनला त्या गोदांमध्ये ठेवलं आहे. त्या गोदांमध्ये जाऊन ते अर्जुन आणि मानसीला सोडवत आहेत. त्या अर्जुनने एन टायमाला लोकेशन पाठवल्यामुळे चेतन आणि पोलीस आल्यानंतर चेतन आणि पोलिसने अर्जुनला आणि मानसीला तर सोडवलं आहे आणि बाकीच्या मुलींचा पण पत्ता शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एका झटक्यात आता अर्जुनने ही केस तर सॉल्व्ह केली आहे, पण तो आता मार खाल्यानंतर खाली पडतो. आणि आता कोसळलेल्या अर्जुनची ही परिस्थिती बघून आता सायलीला काय होणार आणि पुढे आता या अर्जुन या परिस्थितीमधून बाहेर पडणार की नाही येणाऱ्या भागामध्येच करणार.